श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनबाईची कमाल। स्वप्नालीचं लग्न ठरलं तेव्हा सगळीकडून एकच सल्ला मिळाला होता, सासर म्हणजे सेवा आणि नवरा म्हणजे परमेश्वर। तिला सगळ्यांनी हेच शिकवलं। सासूबाईंनी सांगितलं तर हो म्हणायचं, नवऱ्याच्या मनासारखं चालायचं आणि घर म्हणजे तिचं भविष्य। पण स्वप्नाली काहीशी वेगळीच होती। शिक्षणाने डिझाईन शिकलेली, पण मनाने घर बांधणारी, शांत, समजूतदार, पण आतून खूप खंबीर। स्वप्नालीचं लग्न अनिरुद्धशी झालं। एक मध्यमवर्गीय, साधं पण सुशिक्षित घर। ती पहिल्यांदा त्या घरात पाय ठेवत होती। हळूच घराच्या दारावरच्या शुभलाभकडे पाहिलं। दाराच्या कडेला थोडा तुकडा पडलेला काठ, भिंतीवर रंग उडालेला, पण एक उबदारपणा होता त्या घरात। स्वागतात सासूबाईंनी ओटी भरली, पाय धुतले। या या, चला आत या, माझ्या सुनबाई। सासूबाई म्हणजे रंजना वहिनी गोड बोलल्या, पण आवाजात एक जुना रूढ विचार जाणवत होता। स्वप्नाली, झोप झाली का ग? उठून पोहे करून ठेव, सासरे बुवा उठतीलच आता। सासूबाईंचा आवाज पहाटे 6 वाजता। स्वप्नाली एकदम उठून कामाला लागली। ती तशीच होती, समजूतदार, कोणावरही कुरबुर न करता, न सांगता काम करत जाणारी। सासरे शरद काका नुकतेच निवृत्त झाले होते। एका सरकारी कार्यालयात क्लर्क होते। त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक गंभीर भाव असायचा। अनिरुद्ध, तिचा नवरा, प्रायव्हेट कंपनीत काम करत होता। कामाचा वेळ अनियमित होता। माझं काम सांभाळताना फारसे पैसे वाचत नाहीत ग, तो म्हणायचा। स्वप्नालीने मनात ठरवून टाकलं होतं, मी कुठल्याही गोष्टीचा बाऊ करणार नाही, पण सगळं शांतपणे समजून घेणार। पहिल्याच आठवड्यात स्वप्नालीला लक्षात आलं, या घरात एक आर्थिक ओझं आहे, म्हणजे कर्ज आहे। घरात एक जुना टीव्ही, फ्रीज देखील अर्धवेळ बंद असतो। सासूबाई कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी 2दा विचार करत होत्या। नव्या साडीचा काही उपयोग नाही ग, जुनी अजून मस्त आहे, असं त्या म्हणाल्या। तेव्हा स्वप्नालीला कळालं, साधेपणा इथल्या गरजेचा भाग आहे, निवडीचा नाही। शरद काकांनी एकदा सहज बोलून टाकलं, घराचा हप्ता वाढलाय ग रंजना, महिन्याला एवढा पैसा येत नाही आता। रंजना वहिनी त्यांना हळूच दटावल्यासारखं बोलल्या, अहो सुनेसमोर नका असं काही बोलू। पण स्वप्नालीने ते ऐकलं होतं, लक्षात ठेवलेलं होतं। रात्रीचा प्रसंग। एका रात्री शरद काकांना थोडा रक्तदाब वाढल्यासारखं वाटलं। अनिरुद्ध घरी नव्हता। तुम्ही बसा काका, मी औषध आणते, म्हणत स्वप्नालीने लगेच फाईल उघडली, औषधाचं नाव पाहिलं आणि जवळच्याच मेडिकलमध्ये गेली। कार्ड डिक्लाइन झाले बाईसाहेब, केशव मेडिकलच्या काउंटरवरचा माणूस म्हणाला। स्वप्नाली क्षणभर थबकली। तिने आपली पर्स तपासली, 200 रुपये होते आणि औषधाचं बिल 475 रुपये। आता हे 200 घ्या, बाकीचे मी उद्या सकाळी आणून देते। मी इथे जवळच्या कॉलनीमध्येच राहते, तुम्हाला अनिरुद्ध माहीत असेल ना, मी त्याची बायको आहे। हे औषध द्या ना प्लीज, आज रात्री त्यांना हवं आहे। बरं, उद्या द्या पैसे, कारण तुम्ही नवीन वाटता, त्या माणसाने समजून घेतलं। रात्री झोपताना स्वप्नाली खिडकीतून चंद्र पाहत बसली होती। हा फक्त खर्चाचा प्रश्न नाही, हा घराच्या मुळाचा प्रश्न आहे, आणि तो फक्त त्यांचा प्रश्न नाही, आता माझाही आहे। माझं शिक्षण काही वाया जाऊ द्यायचं नाही मला, तिने स्वतःशीच ठरवलं। दुपारी सगळे झोपले होते। स्वप्नाली म्हणाली, चला काहीतरी होम डेकोर करूया। तिला तिच्या सासऱ्यांचा जुना हार्मोनियम आणि खुर्ची दिसली। स्वप्नालीने घरातल्या एका कोपऱ्यात जुना हार्मोनियम, एक लाकडी खुर्ची, तिची एक सुंदर साडी होती, त्याची परत वापरून छानसे डेकोरेट सेटअप केलं। तिने त्याचा फोटो मोबाईलवर काढला। झाडांना पाणी घालताना, स्वयंपाकघराची चकचकीत ठेवलेली भांडी आणि घराच्या दाराजवळ काढलेली रांगोळी, हे सगळं तिला होम डेकोरच्या कल्पनेत बसत होतं। तिने एक नवीन पेज उघडलं, नाव सुचलं, माझं घर माझी शैली। ईमेल पत्ता तयार केला,
माझं घर style@marathikala.com प्रोफाईलवर लिहिलं. माझ्या घरातल्या साध्या, स्वच्छ आणि सुंदर गोष्टी. #मराठी घराबद्दल अभिमान. रात्री अनिरुद्ध घरी आला. स्वप्नालीने जेवण वाढताना सहज विचारलं, तुझ्या ऑफिसमध्ये कुणी होम डेकोर करतं का? काही मुली इंस्टाग्रामवर फोटो टाकतात, पण त्यातून काय मिळतं कोण जाणे, तो बोलला. स्वप्नाली हसून म्हणाली, कधी कधी साध्या गोष्टीची किंमत फार असते, फक्त दाखवायचा दृष्टिकोन हवा. अनिरुद्धने डोळे मिचकावत विचारलं, तू काही करते आहेस का गुपचूप? नाही रे, अजून काही नाही, पण मनात आहे. ती रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर काम करत होती. हळूहळू तिला फॉलोअर्स यायला लागले. काही कमेंट्स होत्या, वा, अगदी आपलं घर आठवलं. तुमची रांगोळीचं डिझाईन भन्नाट आहे. कृपया सजावटीसाठी टिप्स द्या. स्वप्नालीच्या डोळ्यात एक चमक होती. ती स्वतःशीच म्हणाली, माझं शिक्षण, माझं कौशल्य आणि माझं घर, या तिघांचं सुंदर मिलन करायचं आहे मला. पहाटेचे 6:30. स्वप्नालीने रेडीमेड रवा ढोकळा केला होता आणि त्यावर मोहरीची फोडणी देत होती. स्वयंपाकघरात ती सतत काहीतरी नव्याच प्रयोगात असायची. रंजना वहिनी सासूबाई हळूहळू उठल्या. स्वप्नाली, एवढ्या लवकर उठतेस का रोज? तुला सवय आहे का? स्वप्नाली हसून म्हणाली, सवय नव्हती, पण कॉलेजमध्ये झाली. काम लवकर झालं की दिवस नीट जातो. सासूबाईंच्या मनात अजूनही सून म्हणजे सेवा करणारी हीच व्याख्या होती. स्वप्नालीचं सगळं लक्ष मात्र नव्या प्लॅनकडे होतं. माझं घर, माझी शैली, हे तिचं पेज. स्वप्नालीने घराच्या कोपऱ्यात केलेल्या सजावटीचे 3 फोटो टाकले होते. एका फोटोवर 150 पेक्षा जास्त लाईक्स आले होते. त्यावर एक कमेंट होती, तुमचं डिझाईन खूप साधं पण आकर्षक आहे. अशा गोष्टींचं ऑनलाईन कन्सल्टिंग करता का? रेखा, पुणे. स्वप्नालीने पहिल्यांदाच व्यावसायिक पद्धतीने उत्तर दिलं, हो, घरच्या उपलब्ध वस्तूमधून खास सजावट. सल्ला दिला जातो. कृपया तुमच्या कोपऱ्याचा फोटो पाठवा. ती खूप विचारपूर्वक हे पाऊल टाकत होती, कोणालाही न सांगता, स्वतःवर विश्वास ठेवत. स्वप्नाली, काल त्या लक्ष्मी काकूंच्या घरी जेवण होतं, पण तू काय शांत बसलेली, काहीच बोलत नव्हतीस, फक्त डेकोरेशन बघत होतीस. काय आहे, कसं आहे, सगळ्यांसोबत बोलायचं असतं, यामुळेच तर नाते पुढे चालतात. आई, मला वाटलं मी नवीन आहे, मी थट्टा मस्करी केली तर तुम्हाला आवडायचं नाही. मला का आवडलं नसतं? आणि तुला कशावरून वाटलं मी तुला काही त्रास देते का? सासूबाईंचा सूर हलकासा वाढला होता. स्वप्नालीने शांतपणे त्यांच्याकडे बघितलं. आई, मला तुम्ही खूप समजून घेता आणि आता मला वाटतं सासूबाई सख्खी मैत्रीणही असू शकते. त्या क्षणी काही क्षणासाठी रंजना वहिनी गप्प झाल्या. त्या समजून घेत होत्या, ती नवीन आहे. आणि स्वप्नाली म्हणाली, आता संवाद थांबणार नाही, सगळ्यांशी नाते जपणार. रेखा या गृहिणीने पुण्यातल्या आपल्या बाल्कनीचे 2 फोटो पाठवले. हे खूप कंटाळवाणं वाटतं मला, थोडं वेलकमिंग हवंय, तिचा मेसेज होता. स्वप्नालीने तिच्या त्या जागेवर फुलांचं लहान स्टँड, काठीला रांगोळी पावडरने केलेली फ्रेम आणि 2 पांढऱ्या कुशन्सची कल्पना दिली. तिने कोरे कागदावर छोटं स्केच करून मोबाईलवर पाठवलं. रेखाचा लगेच मेसेज आला, वा, खूपच छान, हे करून बघते, तुम्हाला कसं पेमेंट करू? स्वप्नाली क्षणभर थांबली. तिने उत्तर दिलं, तुम्हाला आवडलं हेच माझं मानधन. पुढे काही काम असेल तर सांगा. पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. कुणीतरी तिला प्रोफेशनल म्हणून पाहिलं होतं. त्या रात्री सगळ्यांनी जेवण करून शांतपणे TV पाहत असताना सासऱ्यांचा आवाज ऐकू आला, या महिन्याच्या हप्त्यासाठी 13,000 जमा झालेले आहेत, अजून 7,000 रुपये कमी पडत आहेत. अनिरुद्ध हळूहळू म्हणाला, बाबा, मी माझ्या ऑफिसमधून ॲडव्हान्स मागतो, पण खूप वेळा ॲडव्हान्स मागितल्यामुळे देतात की नाही ते सांगू शकत नाही. सासरे म्हणाले,
तेवढं पुरणार पण नाही अनिरुद्ध. मी असं म्हणतोय, हे घर विकलं तर आपण लहान फ्लॅट घेतला तर. रंजना वहिनी भडकल्या. घर विकायचं? माझ्या सासूने बांधलेलं हे घर आहे. नको मला ही चर्चा. स्वप्नाली मात्र शांतपणे विचार करत होती. माझ्या पावलांनी जर त्यांना हप्ता भरायला मदत केली तर हे घर विकायची वेळच येणार नाही. स्वप्नालीचा रोजचा स्वयंपाक करतानाचा एक वेगळा छंद होता, फोटोग्राफी. तिने एका दिवसातच 4 नवे फोटो टाकले. पितळीच्या स्वच्छ ताटात खिचडी आणि त्यावर साजूक तूप, परसदारी उन्हात ठेवलेली उकडलेली शेवग्याची फुले, विहिरीजवळ बसलेली कुत्र्याची पिल्लं. लोक कमेंट करत होते, तुमचं घर म्हणजे प्रेरणा आहे. कृपया सजावटीसाठी वर्कशॉप घ्या. एका मोठ्या इन्फ्लुएन्सरने तिचा एक पोस्ट शेअर केला. आता तिच्या प्रोफाईलवर 2000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. 3 दिवसांनी एक मेल आला. विषय, कोल्हापुरातील सजावट साहित्य विक्रेता. नमस्कार, आम्ही तुमचं पेज पाहिलं. तुम्ही देणाऱ्या सजावटीच्या कल्पनांमुळे आमच्या उत्पादनांना मागणी वाढते आहे. तुम्हाला महिन्याला 5000 रुपये मानधन देतो, पण प्रत्येक आठवड्याला एक जाहिरात पोस्ट करून द्यावी लागेल आणि 5 डेकोरेशन आयडिया द्याव्या लागतील. तुमचं सहकार्य अपेक्षित. शुभांगी डेकोर गॅलरी, कोल्हापूर. स्वप्नालीच्या चेहऱ्यावर स्मित होतं. ती म्हणाली, हे सगळं अजून कुणालाही सांगायचं नाही, कारण हे अजून माझं बीज आहे. फुलं बनायला वेळ आहे. एका दुपारी सासूबाई म्हणाल्या, स्वप्नाली, तू काम छान करतेस ग, पण हल्ली तू मोबाईलवर खूप वेळ देतेस. आई, मी एक छोटंसं घर सजावटीचं काम बघते म्हणजे शिकून काय करणार? त्यांच्या सुरात थोडी शंका होती. स्वप्नाली हसली. मी त्या दिवशी ऐकलं, आपल्यावर कर्ज आहे, त्याचे हप्ते फेडावे लागतात, त्यासाठी पैशाची गरज आहे ना, त्यामुळे मी ऑनलाईन काम पाहते आहे. आई, आपलं घर वाचवायचं आहे ना आपल्याला. शिक्षणाचा उपयोग कधी ना कधी होईलच. त्या क्षणी सासूबाई काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच ही सून काहीतरी वेगळी आहे असा भाव आला होता. त्या रात्री स्वप्नालीने आपल्या वहीत लिहिलं, या घरात कुणी मदत मागितलेली नाही, पण मी हात पुढे केल्याशिवाय राहत नाही. घर वाचवणं म्हणजे केवळ पैसे जमवणं नव्हे, तर विश्वास मिळवणंही आहे आणि मी दोन्ही मिळवणार. स्वप्नाली एक सुशिक्षित, समजूतदार आणि मनाने खंबीर सून. आपल्या सासरच्या आर्थिक संकटातही न रडता, कुणालाही न सांगता एक गुप्त प्लॅन सुरू करते. माझं घर माझी शैली या नावाने तिने सुरू केलेल्या सोशल मीडियावरून ती घर सजावटीच्या कल्पनांद्वारे नाव कमावू लागते. आता तिचं पहिलं जाहिरात मानधन येणार आहे, पण अजून घरात कोणीच तिच्या या प्रयत्नांची कल्पनाही केलेली नाही. सकाळी 4:30. रात्रभराच्या पावसाने परसात गच्च ओल आली होती, पण स्वप्नाली नेहमीप्रमाणे उठली. परसातल्या मोगऱ्यांच्या फुलांनी जणू तिला शुभ सकाळ म्हटलं. तिने मोबाईल उघडून पाहिलं. शुभांगी डेकोर गॅलरीने पाठवलेला मेल वाचला. तुमच्या बँक खात्यावर 5000 रुपये पाठवले गेले आहेत. कृपया पुष्टी द्या. तिच्या मनात अभिमानाची लहर पसरली. हे माझं पहिलं कमावलेलं आणि स्वतःच्या ताकदीवर, तिने हळूच स्वतःशी म्हटलं. सकाळी चहा घेताना सासरे विचारतात, अनिरुद्ध, तुझ्या ऑफिसमध्ये बोनसची काही चर्चा आहे का? अनिरुद्ध डोकं हलवतो. नाही अजून, पण मला वाटतं पुढच्या महिन्यात काहीतरी मिळेल. स्वप्नाली त्या संवादाकडे शांतपणे ऐकत असे. सासूबाई तिला विचारतात, स्वप्नाली, आता सणवार जवळ आलेत, तुझ्या माहेरी काही बोलणं झालं का ग? स्वप्नाली हसते. आई, मी आईला सांगितलेलं आहे, आपल्याकडे जेवढं आहे आपण त्यातूनच समाधान मिळवू. जास्त खर्च करायची काही गरज नाही. तिला सांगावंसं वाटलं तिच्या कामाबद्दल, पण अजून वेळ आलेली नाही असं तिला जाणवतं, कारण अजून तिचं पायाभूत कामच सुरू आहे. दुपारी एक कॉल येतो. नमस्कार, मी आरती वैद्य, मुंबईहून. मला तुमच्या इंस्टाग्राम पेजवरून तुमचा नंबर मिळाला.
मी एक इंटेरियर प्रोजेक्टसाठी सजावटीच्या सल्ल्यासाठी संपर्क करते आहे. हो, नक्की. काय प्रकारचं काम आहे? माझ्या क्लायंटचा हॉल थोडा सुशोभित करायचा आहे. सुलभ, किफायतशीर आणि हौशी पद्धतीने. त्यांना लक्झरी नको, पण दिलखुलास हवंय. स्वप्नाली मनातल्या मनात विचार करते, ही संधी मोठी आहे. ठीक आहे, मला तुमच्या हॉलचे फोटो पाठवा. त्यावरून मी डिझाईन सुचवेन. मानधनाबाबत नंतर चर्चा करू. छान, तुम्ही प्रामाणिक वाटता. बघूया काय करता. स्वप्नाली पुन्हा वही उघडते. कोपऱ्यात एक रफ स्केच काढते. कमीत कमी खर्च पण जास्त परिणाम, हाच तिचा नियम. तिचं डिझाईन हळूहळू बनतं, पण ती एक छोटं डिजिटल कॅटलॉग तयार करते फोटोसह. रात्री जेवणानंतर सगळं घर झोपलेलं असताना स्वप्नाली अर्ध्या उजेडात मोबाईलसमोर काम करत असते. सकाळी आरती वैद्य यांचा मेसेज येतो. हे भन्नाट आहे. ग्राहक फार खुश झाले. आपण याच्यासाठी 3000 रुपये मानधन निश्चित करू. UPI द्वारा पाठवू का? स्वप्नालीच्या डोळ्यात आनंदाश्रू. ती नकळत देवाजवळ जाऊन डोकं टेकवते. दिवस पुढे सरकत होते, पण घरात सगळं पूर्वीसारखंच. सासरे पेपर वाचत, सासूबाई देवपूजत व्यस्त. अनिरुद्ध नेहमीप्रमाणे कामावर जात असे. एक दिवस सासूबाईंचा स्वर थोडा शासंक होता. स्वप्नाली, तू हल्ली खूप मोबाईल बघतेस. काही काम करत आहेस का ग? स्वप्नाली थोडं थांबते, मग म्हणते, हो आई, मी घर सजावटीसाठी थोडं शिकते आहे आणि काही लोकांचे प्रश्न येतात, त्यांना उत्तर देते. मग वेळेवर सगळं सांभाळतेस ना, हेच महत्त्वाचं. तिच्या मनात उमजतं. संमती मिळालीये, पण विश्वास अजून जमवावा लागेल. एक दिवस सासरे बँकेतून परत येऊन थेट खुर्चीत बसले. रंजना, हप्त्याचा पुढचा किस्त वाढवला आहे बँकेने. अरे देवा, एक वर्ष गळ्यात बसलंय हे घर. अनिरुद्ध म्हणाला, बाबा, मी काही एक्स्ट्रा काम करतोय, पण वाटतंय एवढं पण कमी पडतंय की काय? स्वप्नाली शांतपणे त्या सगळ्या संवादाचा साक्षीदार असते. तिच्या मनात एक विचार येतो, माझं गुप्त मिशन आता यशाच्या उंबरठ्यावर आहे, पण हे घर वाचवण्यासाठी मला आणखी मोठं पाऊल टाकावं लागेल. शुभांगी डेकोर गॅलरीकडून पहिलं ब्रँडेड साहित्याचं पार्सल येतं, तिच्या नावावरचं. अनिरुद्ध घरात असतो. स्वप्नाली, तुझं पार्सल आलंय. काय आहे यात? ते मी थोडं सजावटीची माहिती इंटरनेटवर देत असते, त्याचं साहित्य आहे. अनिरुद्ध गोंधळतो. तू हे सगळं करतेस, मला सांगितलं असतंस तरी. स्वप्नाली हलकसं हसते. मी सांगणारच होते, पण आधी स्वतःला सिद्ध करायचं होतं. अनिरुद्ध डोळ्यात पाहून म्हणतो, तू वेगळी आहेस, हे मला माहिती होतं. मी तुझ्यासोबत आहे. स्वप्नालीला वाटतं, कदाचित आता माझं गुप्त मिशन उघड होणारच, पण अजून थोडं वाट बघते. स्वप्नाली आता आठवड्याला 3 ऑर्डर पूर्ण करते. काही व्हिडिओ टिप्सही रेकॉर्ड करते. तिचं इन्कम आता महिन्याला 15,000 रुपये ओलांडतं. ती स्वतःच एक्सेल शीट ठेवते. हप्त्याचा अंदाज, बचत, खर्च सर्व मांडते. ती अनिरुद्धसाठीही छोटं सरप्राईज तयार करते. घरात त्याच्या कामासाठी वेगळा कोपरा तयार करते. अनिरुद्ध आश्चर्याने म्हणतो, हे काय? माझ्यासाठी? हो, तुझं एक्स्ट्राचं काम आता इथंच सुरू होणार. अनिरुद्ध थक्क होतो. तू खरी आर्टिस्ट आहेस स्वप्नाली. रात्री सासूबाई चहा घेताना स्वप्नालीकडे पाहतात. तुझं काहीतरी वेगळं चाललंय ग. मी पाहते. मी काही विचारत नाही, पण समजते. स्वप्नाली थोडं थांबते, मग म्हणते, आई, मी घरासाठी काही करत आहे, हे घर वाचवण्यासाठी, पण अजून वेळ आहे. सगळं सांगेन. सासूबाई शांत होतात. फक्त एवढंच म्हणेन, तू खूप छान सुनबाई आहेस. स्वप्नाली मनात म्हणते, माझं गुप्त मिशन आता घराच्या हृदयापर्यंत पोहोचतंय. स्वप्नालीचा गुप्त प्रवास आता तिच्या आत्मविश्वासाचं यश बनू लागला होता. सजावट सल्ला, इंस्टाग्राम पेज, ब्रँड स्पॉन्सरशिप या सगळ्यांच्या जोरावर तिने स्वतःची एक ओळख तयार केली होती. पण अजून ती ही ओळख घरच्यांसमोर मांडू शकली नव्हती.
ती वाट पाहत होती योग्य क्षणाची, आणि तो क्षण खूप वेगळ्या पद्धतीने आला. एके दिवशी दुपारी अनिरुद्ध कामावर असताना शरद काका घरी पोस्टमॅनच्या हातून आलेलं एक पत्र उघडतात. रंजना, हे बघ, ही बँकेची नोटीस आहे. काय? सासूबाईचा स्वर थरथरतो. तिसऱ्यांदा फायनल रिमाइंडर आहे. पहिले हप्ते न भरल्यामुळे 45 दिवसात हप्ता भरला नाही तर लोन रिस्ट्रक्चरिंग होणार नाही, आणि पुढचा टप्पा म्हणजे लिलाव. त्यानंतर सगळं घर काही क्षणासाठी गप्प. स्वप्नाली भिंतीशी टेकून ऐकत होती. डोकं शांत होतं, पण हृदयात धडधड होती. हेच ते वळण. आता माझं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. त्या रात्री जेवण झाल्यावर सगळं घर हॉलमध्ये एकत्र होतं. वातावरण ताणलेलं. स्वप्नालीने धीटपणे पुढे येत विचारलं, बाबा, तुम्ही म्हणालात ना 45 दिवस आहेत आपल्याकडे? सासरे तिच्याकडे थोडे गोंधळून पाहतात. हो, पण तुला हे कसं माहीत? मी ऐकलं आणि समजलं. सासूबाई काही बोलणार तोच स्वप्नाली पुढे म्हणाली, मला एक गोष्ट सांगायची आहे, जी आतापर्यंत मी कुणालाही सांगितली नाही. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मी लग्नानंतर एक निर्णय घेतला. मी शिक्षणाने डिझायनर आहे, पण त्याचा उपयोग घरासाठी करायचा हे मी ठरवलं. मी माझं घर माझी शैली नावाने एक इंस्टाग्राम पेज सुरू केलं. इंस्टाग्राम म्हणजे त्या मोबाईलवर? सासूबाई शंकेने विचारतात. हो आई, पण हे फक्त फोटो टाकणं नाही. मी लोकांना घर सजवण्यासाठी कल्पना देते आणि त्या बदल्यात मला पैसे मिळतात. अनिरुद्ध तिला थक्क होऊन बघतो. म्हणजे तू हे सगळं एकटीने करत होतीस, तेही गुपचूप? हो, सुरुवातीला महिन्याला 200-400 मिळायचे, पण हळूहळू लोक वाढले आणि आता महिन्याला 10,000च्या वरसुद्धा मिळतंय. सगळं घर अवाक होतं. हे बघा, तिने एक लिफाफा काढून सासऱ्यांच्या हाती दिला. यात 30,000 रुपये आहेत. माझ्या शेवटच्या 4 महिन्यात मिळवलेले. हे पुढच्या हप्त्यासाठी. शरद काका हात थरथरत घेतात. स्वप्नाली, तू हे कधी सुरू केलं? माझं पहिलं पोस्ट लग्नानंतर 3ऱ्या आठवड्यात टाकलं होतं. सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू. अनिरुद्ध डोकं खाली घालतो. माफ कर, तू एवढं करत होतीस आणि मी लक्षच दिलं नाही. स्वप्नाली हसून म्हणते, सांगायचं होतं, पण आधी विश्वास निर्माण करायचा होता. सासूबाई हळूच तिच्या शेजारी बसतात. स्वप्नाली, मला वाटायचं सून म्हणजे फक्त स्वयंपाक आणि काम करणारी असते, पण तू आमच्या घराचा खरा आधार झालीस. स्वप्नाली त्यांचा हात हातात घेते. आई, तुमचं प्रेम आणि हक्क दोन्ही मला आवडतात, पण आता मी हे घर फक्त टिकवणार नाही, समृद्धही करीन. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. पुढच्या आठवड्यात स्वप्नालीने अनिरुद्धच्या मदतीने लोन हप्त्याची अर्धी रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केलं. तिने एक स्क्रीनशॉट सासऱ्यांना दाखवला. बाबा, उरलेली रक्कम पुढच्या महिन्यात देते आणि त्यानंतर आपण आपलं घर पुन्हा मजबूत करू. शरद काका थरथरत्या आवाजात म्हणतात, तू आमच्या घरात सून म्हणून आलीस, पण आज तू आमची मुलगी वाटतेस. त्या दिवसानंतर घरात एक वेगळं वातावरण. सासूबाई आता स्वप्नालीसोबत डेकोरेशनच्या गोष्टी शिकतात. त्यांच्या आयडिया तिच्यासोबत शेअर करतात. हे कुंडीतली रचना तू शिकवशील का ग मला? हो आई, आणि पुढच्या पोस्टमध्ये आपण दोघीही दिसू. अनिरुद्ध तिच्या फोटोसाठी कॅमेरा धरतो. मी तुझा फॅन झालोय मिसेस मास्टरमाइंड. ती त्याला गालावर हलकं थोपाटते. आतापासून आपण दोघंही या घराचे मास्टरमाइंड आहोत. स्वप्नाली आता ठरवते घर सजावटीचं ऑनलाईन वर्कशॉप सुरू करायचं. ती एक छोटा प्लॅन तयार करते. घर सजावटीची 3 दिवसांनी ऑनलाईन कार्यशाळा. विषय घरातच सौंदर्य. कमी खर्चात जास्त परिणाम. फी 299 रुपये. ऑनलाईन रजिस्ट्रेशन. संपर्क माझं घर style@marathikala.com. अनिरुद्ध तिच्यासाठी फॉर्म बनवतो. सासूबाई त्यांच्या मैत्रिणींना सांगतात. अचानक तिच्या पहिल्या वर्कशॉपसाठी 50 बुकिंग होतात. पुढील 45 दिवसात स्वप्नालीचं उत्पन्न
40,000च्या वर जातं. ती पूर्ण हप्त्याचा उर्वरित रक्कम भरते. बँकेकडून हप्ता वेळेत भरल्याबद्दल धन्यवाद असा मेल येतो. स्वप्नाली तो मेल सगळ्यांना मोठ्याने वाचून दाखवते. श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांचे सर्व हप्ते वेळेत भरण्यात आले असून पुढील 6 महिन्यासाठी व्याज सवलतीचा लाभ दिला जात आहे. सगळे आनंदाने एकत्र बसतात. शरद काका म्हणतात, स्वप्नाली, तू फक्त सुनेचा आदर्श नाही, तू आमचं संपूर्ण घर वाचवलंस. गुप्तपणे सुरू झालेले एक स्वप्न आता एका कुटुंबाचा स्वाभिमान बनलं आहे. पण अजूनही एक गोष्ट बाकी आहे. समाजाला तिची ओळख व्हायची आहे. स्वप्नालीच्या गुप्त प्रयत्नातून उभं राहिलेलं जग आता घराच्या चौकटीतून बाहेर पडून परिसरात पोहोचतंय. घर सजावट म्हणजे केवळ शोभा नाही, तर आत्मसन्मानाचा आरसा बनतो. हे तिनं सिद्ध केलंय. आता तिच्या पुढील पावलांमध्ये समाजात आपलं स्थान निर्माण करणं आणि आपल्या घराला माझं घर सन्मानाने उभं करणं हेच उद्दिष्ट आहे. स्वप्नाली ग, माझ्या महिला मंडळाच्या अध्यक्षबाई म्हणत होत्या, तुमच्या सुनेचं पेज मी फॉलो करते. स्वप्नाली बघत होती. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या सासूबाई आता स्वतः माझं नाव अभिमानाने घेत आहेत. आई, खरं सांगू, तुमच्यामुळेच मला सगळ्यात जास्त ताकद मिळाली. तुमचं समर्थन नसलं असतं तर माझं काम अर्धवटच राहिलं असतं. सासूबाई डोळे पुसतात. तू म्हणतेस तसं, पण तू आम्हाला आमची ओळख परत दिलीस. सून म्हणून नाही, मुलगी म्हणून. स्वप्नालीने ऑनलाईन वर्कशॉपसाठी सगळं नीट मांडून ठेवलं होतं. बॅकग्राऊंडला घरातले परंपरागत वॉल हँगिंग्स, डेस्कवर मोगऱ्यांच्या फुलांचा बाऊल आणि कॅमेऱ्याच्या समोर ती आत्मविश्वासाने झळकणारी गृहिणी. ती बोलते, नमस्कार, आजपासून आपल्या माझं घर माझी शैली या 3 दिवसीय ऑनलाईन वर्कशॉपसाठी आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यशाळेचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या घराला तुमच्या हातांनी आणि मनापासून सजवावं आणि त्यासाठी लागणारे सगळे उपाय मी अगदी घरच्या घरी करून दाखवणार आहे. 50 महिलांचा गट स्क्रीनवर एकदम शांत, एकाग्र. 5व्या मिनिटाला एक जण म्हणते, तुमचा आवाज फार शांत आणि आत्मीय वाटतोय. दुसरी म्हणते, तुमचं साधेपण भारी आहे, हेच हवं होतं. स्वप्नालीच्या डोळ्यात पाणी. मी योग्य वाट चालते. वर्कशॉपच्या 3ऱ्या दिवशी स्वप्नालीला कॉल येतो. नमस्कार, मी रेखा पाटील बोलते. तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये आता फेमस आहात माझ्यामुळे. हो हो, तुम्ही दिलेल्या सजावटीतून आम्ही आता घर फक्त राहण्यासाठीच नाही तर जगण्यासाठी असतं हे समजून घेतलं. रेखाताई पुढे विचारतात, तुम्ही महिन्यातून एकदा आमच्या वृद्धगृहात कार्यशाळा घेऊ शकाल का? स्वप्नाली विचारात पडते, पण तिचं उत्तर स्पष्ट असतं, हो नक्की. जे माझ्या ज्ञानातून दुसऱ्यांना आनंद देईल ते मी नक्की करेन. 2ऱ्या दिवशी अनिरुद्ध चहा घेताना पेपर वाचतो. स्वप्नाली, तुझं नाव इथे आहे बघ. घर सजावटीचं स्वप्न उराशी, एका सुनेच्या आत्मसन्मानाचा प्रवास. लोकल पेपरमध्ये लेख प्रसिद्ध झालेला असतो. कुलकर्णी कुटुंबातील सून स्वप्नालीने आपल्या घरातल्या अडचणींचं उत्तर फक्त मोबाईल आणि कल्पकतेच्या जोरावर शोधलं. तिचं माझं घर माझी शैली हे पेज आता 50,000 फॉलोअर्सच्या उंबरठ्यावर आहे. सासरे, सासूबाई आणि अनिरुद्ध सगळे चकित. शरद काका म्हणतात, अरे देवा, ही आपली स्वप्नाली. माझी नातवंड असती तर मी सांगितलं असतं, ही आहे आमची मास्टरमाइंड सून. सासूबाई डोळ्यात पाणी घेऊन म्हणतात, स्वप्नाली, आता मला वाटतं ही माझी सून नाही, ही माझी गुरु आहे. त्या संध्याकाळी शेजारच्या मंगला मावशी घरी येतात, हातात पेपर. बघितलं का वहिनी, ही स्वप्नाली तर साक्षात प्रेरणा आहे. सासूबाईंना हे ऐकून खूप छान वाटतं. त्या स्वप्नाली बाहेर येत असताना पाहून तिला दारापाशी अडवतात आणि तिची आरती करतात. तू आमच्या घराची खरंच लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळे आम्हा सासूबाईंचा दृष्टिकोन बदलला आहे. तू मास्टरमाइंड सून आहेस ग. स्वप्नाली ते नाव ऐकते.
मास्टरमाइंड सून, तिच्या मनात विचारांचे वादळ, हेच का माझं खऱ्या अर्थाने ओळख बनणार आहे? त्या रात्री तिने स्वतःच्या डायरीत लिहिलं, मी फक्त सजावट शिकवली नाही, मी एक विचार दिला. सून ही फक्त ओंजळीत रीतिमान सांभाळणारी नसते, तर ती घराचं नवं भविष्य घडवू शकते. गावातल्या एका सामाजिक कार्यक्रमात शरद काकांना आमंत्रण मिळतं. परिवारातले परिवर्तन या विषयावर बोलण्यासाठी ते मंचावर उभं राहून म्हणतात, मी शिक्षकी पेशातून निवृत्त झालोय, पण माझं खरं शिक्षण गेल्या 1 वर्षात झालं. माझ्या सुनेमुळे. तिने घर चालवण्यासाठी कोणताही डोंगर उचलला नाही, पण तिने एक हुशार डोकं आणि प्रेमळ हात दिला. माझी सून आता सगळ्यांना माहीत आहे, कमाल सुनबाई म्हणून ओळखली जाते. ती आमच्या घराचा कणा आहे. पूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमून जातं. स्वप्नाली मागे बसलेली, अश्रू लपवत. 1 महिन्यानंतर स्वप्नालीने एक विशेष पोस्ट टाकली, सजावट म्हणजे केवळ रंगीत वस्तूंचा खेळ नाही, ती आहे घरातल्या प्रेमाची अभिव्यक्ती. या घरासारखंच प्रत्येक घराला सजवलं पाहिजे, प्रेमाने, समजून आणि थोड्या कल्पकतेने. या पोस्टवर 500 पेक्षा जास्त कमेंट्स येतात. अनेक महिला लिहितात, तुमच्यामुळे नव्या प्रकारे घराकडे पाहायला शिकलो. तुमच्यामुळे सासूबाई आता मला विचारतात, काय कल्पना आहे सुनबाई? एका संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसलेलं असतं. स्वप्नाली गोड शेवया वाढते. शरद काका हसून म्हणतात, अगं, हे तुझं शेवटचं वर्कशॉप कधी आहे? बाबा, शेवटचं? अजून तर खूप काही करायचंय. स्वप्नाली हसते. अनिरुद्ध तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, तुझ्याबरोबर मी आहे. तुझं स्वप्न आता आमचं स्वप्न आहे. सासूबाई हळूच बोलतात, माझी सून माझा अभिमान. आणि त्या क्षणी तो घर ज्याच्यावर कर्जाचं सावट होतं, तो घर आनंदात भरून जातो. कर्ज फेडलं गेलंय, पण त्याहीपेक्षा मोठा गुंता सुटलेला असतो, नात्यांचा, ओळखीचा आणि विश्वासाचा. स्वप्नालीचं यश म्हणजे केवळ एक डिजिटल पेज किंवा आर्थिक मदत नव्हती. तिने सासरच्यांना सून या शब्दाचा नव्याने अर्थ शिकवला होता. तिच्या गप्प आवाजात, हलक्या हास्यात आणि निर्णायक कृतीतून एक गोष्ट स्पष्ट झाली होती, सून घर वाचवते, पण मास्टरमाइंड सून घर घडवते. ती खरंच कमाल सुनबाई असते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.